गाव जय विठ्ठल श्री ज्ञानदेव राम रामचंद्र भगवान महारुद्र हनुमान की जय गुरु मोतीराम महाराज की जय श्री गणेशाय नमः सद्गुरु रामचंद्राय नमः ऐसे विचारोनी ब्रह्म कुमार प्रीतपुरी झाला सत्वर जेथे प्रीतराज सहपरिवार परिवेष्टित परिसरासी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा देवा तुझ गणेषु सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तिदासो अवधारितो गौरीपुत्र गणराया कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनी सुत हनुमंतरायाच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती तुम्हा जमलेल्या सर्व श्रोत मंडळींच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भावार्थ रामायणामध्ये चालत असलेला भव्य दिव्य असणारा उत्तरकांडामधील 25व्या अध्यायाचे कथानुसंधान सांगत असताना नाथ महाराज रामायण आपल्याला खूप काही सांगून जातं त्यामध्ये आजचा असणारा 25वा अध्याय अजून काहीतरी सांगणार आहे 24व्या अध्याय आपल्याला ऐकायला भेटला नाही वाचून घेण्यात आला पण 24व्या अध्यायामध्ये सुद्धा नाथ महाराज सांगतात की बाबा नारद मुनीने जी कळ लावलेली होती आणि ती कळ रावणाला लागली कारण रावणाकडे गर्व होता माझ्या एवढं सामर्थ्यवान कोणी नाही आणि मग रावणाने विचार केला की आपल्याला यमलोकामध्ये जाऊन त्या राजावरती विजय मिळवावा लागल म्हणून त्यावेळेस असणारं संपूर्ण नारदाचं बोलणं ऐकल्याच्या नंतर रावणाची स्वारी असणारी यमनगरीमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारा यमराजा त्या ठिकाणी राहणारा सहपरिवारासह बसलेला असताना एकदम असा आवाज आला आणि आवाज आल्याच्या नंतर काय करू लागलं नारदे यम देखिला जैसा हुताशन प्रज्वलिला आपण मध्ये मिरवला खमंडळे कश्यप सुत खमंडळे असणारा त्या ठिकाणी शांत बसलेला यम नारदाला तर कामच होतं ना वार्ता द्यायची मोबाईल नव्हते म्हणजे त्यावेळेस फोन लावायचा कारण रावण येणार होता यमलोकासोबत युद्ध होणार होतं नारद मुनीला माहित होतं आणि ही वार्ता घेऊन नारद मुनी यमलोकामध्ये पोहोचल्यानंतर प्राण्यांचे जैसे कर्म देखे तया दंड केले कर्मासारिखे आयशील करिता अकस्मात देखे पातला विचारी शोध नारद त्या ठिकाणी पाचारले असणारे नारद मुनी त्या ठिकाणी आले पण नारदानं पाहिलं अवस्था असणारी जन्म मरणाच्या माणसाची पेरा चुकवल्यानंतर काय होतं ज्याचं जसं कर्म आहे त्या कर्मासारखा दंड त्या ठिकाणी यमपुरीमध्ये चालू होता नारद मुनीने असलेलं संपूर्ण दृश्य समोर पाहिलं ज्याने ज्याने जे जे पृथ्वीवरती केलेलं आहे कळत न कळत का होईना पण ज्याच्या हातून पाप घडलेला असेल ना त्या पापाचा यमदंड त्या ठिकाणी नारद मुनीने साक्षात समोर पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर काय करू लागले आला देखो नारद मुनी यमराव हरी खेला मनी षोडशोपचारी पूजने मधुरवाणी बोलिला यमदेवतानं पाहिलं नारद मुनी आहेत ना मग घरला पाहुणा आला तर अतिथी देवो भव आलेल्या नारद मुनींचा सत्कार सन्मान असणारा केला आणि पूजा अर्चना करून बसण्याला सांगितल्यानंतर आहोजी मुनी चक्र चुडामणी क्षेमासे कुम्हारा गुणी स्वधर्म रक्षित सानुदिनी की प्रयोजनी आगमन यमदेवता म्हणून आले भगवंता माझा असणारा प्रणाम स्वीकारावा माझा असणारा दंडवत स्वीकारावं काय एवढं कष्ट तुम्हाला लागले बाबा इथपर्यंत येण्याचं कारण काय सर्वस्व स्वधर्म रक्षण करणारे तुम्ही नारद मुनी आणि आज एकदम म्हणजे श्रावण महिन्याच्या शेवटी आमच्या यमलोकामध्ये कशासाठी येणं केलं बाबा आश्चर्यच वाटू लागलं इकडे येण्याचं काय कारण असेल असं असणार विचारू लागले सकल सुरानी सुरपती देवगंधर्व ऋषी पंके आणि असुरही सीमिते तो तू आलासी कोणी
कधी येतो, एकदम आमदार घरला माणूस म्हणतो काहीतरी कारण असेल बाबा. येई कसं आला असेल, सगळे सूर, सुरपती, गंधर्व, ऋषीपंक्ती, असुर सर्व असणारे सेवन करणारे बाबा, तुझं असणारे नामचिंतन त्या ठिकाणी होत असताना मृत्यू लोकामधून आज या ठिकाणी यमलोकामध्ये येण्याचं कारण काय? यमदेवता बोलू लागले, कोण कार्याचे विधी तुला शिकोनी बुद्धी, ते मज सांगावे कृपाने घे, ऐसे प्रेतराज दिले. यमराजा म्हणाला बाबा नारद म्हणे, जे काही कार्य तुम्ही हातामध्ये घेतलं आहात आणि ते कार्य कोणतं आहे, या जागेवर येण्यामागचं नियोजन काय आहे, कशासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, आलात ना आराम करा, पण येण्याचं कारण मला सर्वस्व सांगावं विनंती करू लागले. कोणी धर्मरायाचे वचन बोलता झाला नारदापण, माझी आत्मनाचे लक्षण सावधान अवधारी. यमराजाने विचारल्याच्या नंतर नारद मुनीला हसू आलं. हसू आल्याच्या नंतर नारद मुनी सावधपणाने सांगू लागले, बाबा उगाच उठलं की इथं यायला मी काही रिकामा नाही, माझं या ठिकाणी येण्यामागचं कारण सांगतो, सावधपणाने ऐकावं. वर्तने ते ऐकराया ब्रह्मवर देऊन मत होनिया, रावणाईसी नाम जया साचारी शिरे मस्तके. नारद मुनी सांगू लागले, यमा बाबा येण्यामागचं नियोजन नारद मुनी कारण सांगायला तिथं कशासाठी आलो होतो. सर्वस्व असणारं वर्तन घडलेलं नारद मुनी सांगताना म्हणतात, ब्रह्मव्रत ज्याला भेटलं आणि ब्रह्मदेवाचं वरदान भेटल्याच्या नंतर मृत्यू लोकामध्ये एक राजा, रावण नावाचा राजा उन्मत्त असणारा झालेला आहे. संपत्ती, बळ, सामर्थ्य एवढी त्याच्याकडे सगळं असताना त्या ब्रह्मदेवाने अजून त्याला एक वरदान दिलं आणि त्या वरदानाच्या जीवावरती डोकं असणारे 10 त्याला आहेत बाबा. आणि कशा प्रकारे येऊ लागला नारदजी सांगतात, राक्षस पुष्पकी आरोढून मंत्रिया सहवत मान, तुझ चिंता वयापण येतो म्हणून मी सांगू आलो. आणि तो राक्षस आणि तो इथं येत असताना ते काय पायानं येतं बाबा, पुष्पक नावाचं इमान आहे आणि त्या इमानामध्ये आपल्या सोबत असणारे प्रधानमंत्री रावणाला सोबत घेतलेले आहेत आणि निघत असताना पण केलेलं आहे. आताच्या आता जाईल आणि यमदेवावर सुद्धा मी विजयी भेटवल, त्या ठिकाणी सुद्धा माझा पराक्रम मी करून दाखवेल, असं असणारा रावणानं पण केलेलं आहे आणि ते सांगण्यासाठी मी आलेलो आहे. नारदजी बोलू लागले, तुझे दंडाची दुर्धर शक्ती स्वप्नी प्राणी भय वाहते, दया तुझा जी कोण गते होईल ते न कळे. नारद मुनी म्हणून लागले, मला सर्वस्व माहीत आहे, यमदेवता तुमचा दंड काही कमी नाही, तुमच्या दंडाचं नुसतं नाव जरी काढत तर मृत्यू लोकांमध्ये म्हणजे यम म्हणले की स्वप्नात ते माणूस येते. यम कशासाठी येते सगळ्याला माहित आहे. नारद मुनी सांगू लागले, एवढी असणारी दुर्धर शक्ती तुमच्या यमदंडामध्ये आहे, एकदा का यमाचा यमदंड पडला की ते माणूस तुम्हाला वापस आलाच नाही. नारद मुनी म्हणले, मला माहित आहे तुमच्याकडे एवढं सामर्थ्य आहे, पण मला चिंता वाटायची म्हणजे त्या ठिकाणी रावण आल्याच्या नंतर तुमचं काय होईल, मला काय वाटलं म्हणजे तुमचं चांगलं होईल. नारद मुनी बोलू लागले, ऐसे बोलता नारद मुनी तवा अकस्मात सूर्यासारी गगनी देखिले येतात तेज नयनी आणि 10 दिशा उजळल्या. नारद मुनी सांगायला यमदेवतांचं नारद मुनीचा संवाद चालू आहे, पण वेळ यायला वेळ लागत नाही. म्हणजे दोघांचं बोलणं ऐकत असताना त्याच वेळेस अकस्मामध्ये पाहायला गेलं तर लख्य असणारा प्रकाश पडू लागला. जिकडं पाहावं तिकडं सूर्य जस काय दुपारच्या वेळेस उजळ पडलाय असं असणारं दिसू लागलं. तेज असणारं नयनामध्ये भरलं, 10ही दिशा असणाऱ्या उजळून गेल्या. काय येत असेल, काय येत असेल याचा विचार केला आणि 2 जण पाहू लागले. गंत पाहे ते समयी तिमिर गेले नवतेच पाहे, बोलता ते खस निपलवलाय येते झाले विमान. बोलूच लागले ना दोघं. नारद मुनी सांगायला चालते ना रावण येणार आहे, एवढं शब्द एकमेकाला सांगच तो नाथ महाराज म्हणले, त्या ठिकाणी असणार दैदिप्यमान पुस्तक नावाचं रावणाचं विमान येताना पाहिलं. पुष्पक विमानावरी बैसला
पीडित प्राणी होते ते क्षणामाधारे भुजबळ सोडविले. आणि त्या पुष्पक विमानावरती रावण बसलेला. काय सामर्थ्य रावणाकडे होतं बघा, त्रिलोकामध्ये फिरण्याचं ताकद त्याच्याकडे असणारे ब्रह्मदेवाचं वरदान. आलं तर आलं कोण्या मामाला आणता ना तुम्हाला सुंदरीच्या सांगतात. रावणाचं वर्णन बाबा रावणानं काय केलं. यायचं होतं यमासंग युद्ध करायचं होतं ना, पण आला की आला त्या ठिकाणी पीडित पडलेले होते. कोण कोण? जन जन पृथ्वीवर वाईट कर्म केलेलं आहे असे असणारे काही भुकेले, ज्यांनी कधी कोणाला जेव घातलं नाही, ते त्या ठिकाणी उपाशी त्या ठिकाणी पडलेले. रावणानं आपल्या सामर्थ्यावर आपल्या हाताच्या बळानं असणारं त्यांना मुक्त केलं. आणि गेल्यानंतर पापी पुरुष सोडविले कैसे रौद्र रूप भयानक घोरायचे. बांधिले होते ते यमपासे देही प्रशत्व पावले. रावण आला त्याला युद्ध करायला यमासंग आला. आल्या बरोबर रावणानं सगळ्यात आधी आपले सोयरे सोडवले. पापी पुरुष, पापी म्हणजे रावणाचे सोयरेच असतील ना. मला आपण पुण्य केलेले, आपण रावणाचे सोयरे नाही. पहिले अगोदर रावणाला असणारा पापी त्या ठिकाणी सोडवले. रौद्र रूप भयानक त्यांचं त्या ठिकाणी रावण झालं. जेवढे काही बांधून यमाचा यमफास त्या ठिकाणी यमानं ठेवला होता, ते असणारा रावणानं आपल्या सामर्थ्यानं त्या ठिकाणी तोडला. आणि एक 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 पाप्य करणारा पुरुष कशा प्रकारे सोडू लागले. एक देती दीर्घ हाक एका नदी पाहुनी दुःख एका कमी कीटकाधिक मास तोडून भक्षेते. काय अवस्था असते महाराज सांगतात ना महाराज. यमलोकामध्ये गेल्याच्या नंतर माणसानं जीवनामध्ये काय केलं आणि काय केल्याच्या नंतर तिथं काय होऊ लागलं. दीर्घ असणारी एक जण हात मारू लागलं, एक आरडा ओरडा करू लागलं. शांत बसावं हो, इथं जीवन जगलं, इथून मेला तिथं शांत बसावं नाही बाबा. यमाचा यमदंड त्या ठिकाणी शांत बसू देत नाही. एक असणार क्रम कीटक असणार त्या ठिकाणी होऊ लागलं. एक नुसतं मासच त्या ठिकाणी तोडू लागलं. नातवारा सांगतात एका ते श्वान तळतळा तोडी एका ते करीती उडावडी एका ते म्हणते पाडी पाडी कडोवी कडी गांधी यमदूत. यमदूत असणारे त्या ठिकाणी कडो कडी कसे गांजवू लागले बाबा. एक आला असणार पुत्र तोडू लागलं. पुत्र का तोडीत असेल हो? त्या पृथ्वीवर काय अन्नदान केलं असेल म्हणून पुत्र तोडीत असेल का? नाही ना. यानं कुत्र्यासारखं या जीवन जगलं असेल, कुत्र्यासारखं यानं दुसऱ्याला तोडलं असेल म्हणून त्या ठिकाणी पुत्र तोडीत होतो. एकाला असणारे यमाचे यमदूत त्या ठिकाणी इकडं वड तिकडं वड कढईनं बुडव काय करावं कळत नव्हतं. एका जणावर तर महाराज म्हणजे चार चार जण पायाला तुडवू लागले. अशी अवस्था रावणानं पाहिली आणि कशी सोडवणूक करू लागला. मैत्रिणी शोनी डोके शोनी तो धके दोन्ही तिरी पाहे पुर देखे येत प्राणी कित्येके बुचकुळ्या रे तिन्हीच कर्मे. कर्माने त्या ठिकाणी बुचकुळ्या देऊ लागले. महाराज म्हणतात बाबा पुढं पाहायला गेलं तर वैर करणे असणारे सोने तोक असणारी नदी होती. आणि त्या नदीमधून जर तारून जायचं असेल तर काय पाहिजे हो? पुण्य लागेल ना. त्या नदीमधून जर त्या नावेमधून चालत जायचं असेल तर आपल्याला पाहिजे काय? तर आपलं पुण्य शिदोरी सोबत पाहिजे ना पुण्याची. आणि ती असणारी नव्हती. आणि ज्याच्याकडे ती पुण्याची शिदोरी नव्हती ते कित्येक प्राणी त्या ठिकाणी रावणानं पाहिलं. रावणानं तुम्ही आम्ही जातील याच्यात नव्हता. रावण गेला या लोकात आणि रावणाला पाहिलं बाबा. ज्यानं लोकांना जीवनामध्ये असणाऱ्या अशा बुचकुळ्या खायला लावल्यात ते प्रत्येक पापी असणारा त्या ठिकाणी कशा प्रकारे होऊ लागला. सप्त वाळू केत कित्येक प्राणी उभे राहिले निज कर्म भोगोनी कित्येका धर्मी अशी पत्रवणी वृक्ष पर्णी शयन करीते. कित्येक असणारे होते. कोणाकोणाचं वर्णन करावं, कोणाकोणाचं सांगावं. नाथ महाराज म्हणतात सात सातणाऱ्या वाळूच्या साडे त्या ठिकाणी समुद्र त्या ठिकाणी जसं राजस्थानला वाळू आहे सगळी तसं असणार. जिकडं पाहावं तिकडं वाळूच वाळू. त्या वाळूमध्ये असणार अंगावर कपडे नाही, पायात काही नाही. अशा जागी उभं केले. पोळत असेल की गार लागत असेल का बघत असतील कशासाठी उभं केलं असेल. नाथ महाराज सांगतात बाबा उभे राहिले निज कर्म भोगीसी. कारण जे कर्म मृत्यू लोकांमध्ये केलं ना ते कर्म करण्यासाठी त्याचं उभं टाकावं लागलं होतं.
कित्येक आढळणी असणारे अशी पन्ना त्या ठिकाणी अन्न 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 असणारं म्हणू लागले. भेटत होतं का हो? भेटत नव्हतं. ज्यानं ज्यानं म्हणलं झाडं तोडले पृथ्वीवरती तिथं सावली बघू लागलं. भेटत का सावली? नाही भेटणार. आणि अशा परिस्थितीमध्ये वरून कोणाचा? यमदूतांचा मार पडू लागला. कसं वाटू लागलं? शस्त्रधारा ते तीक्ष्ण तैसीच आहे पर्णी जाण. तेथे दैविते पापी आशयन सर्वांग छिन्न भिन्न होतसे. आणि शस्त्रही ना तुम्हाला सांगतात त्या ठिकाणचे साधे नव्हते. धारदार असणारं शस्त्र. आणि त्या अवस्थेमध्ये भोग भोगत असताना मला सांगा उन्हात उभं केल्यावर कशाला मारायचं? भुकतच मरायला ना. ते अन्न 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 म्हणाले खायला भेटलं ना. सावली पाहायला गेलं तर भेटलं. मग एवढं असताना मारू तरी नाही ना. काय कर्माचे भोग असतील? एवढं भोगून वरून मार भेटू लागला. आणि एवढं भोगत मार भेटत असताना नाथ महाराज म्हणतात छिन्न छिन्न असणारं शरीर त्या ठिकाणी यमदूत करू लागले. रौरवाणी छानते प्रति प्राण्याचे लोटून घेते. खालते जाते वरती येते काकुळती ह्या कर्मामुळे प्रत्येकाला काकुळत यावं लागलं. रौरव नावाची एक नदी आणि क्षारदीप नावाची एक. दोघांनी काय करायचं? उचलायचं, पुन्हा मधात पाण्यात टाकायचं, पुन्हा माणसाला वर यायचं. वर येऊन माणूस हात जोडायचा, विनंती करायचा बाबा बाहेर काढा. कोण वाचवणार नाही तिथं. कशामुळे पडावं लागतं? तर नाथ महाराज म्हणजे बाबा एवढं काकुळती यावं लागायले. कशामुळं? तर ह्या कर्मामुळं. केले कर्म झाले आणि तेच भोग आले. तिथून गेल्या माणसाला कळालं अशी अवस्था होऊ लागली. शुद्धित होऊन करिता निज कर्म भक्षण. एक संसार कृष्णी पिडून विवर्ण मोक झाले. एक असणारं भुकेन त्या ठिकाणी व्याकुळ होऊन भोगू लागलं. निज कर्म असणारं भोगू लागलं. एक संसार कृष्णेनं झालेलं पीडित असणारं त्या ठिकाणी विनमुख असणारे झालते. वाचवणारा विधाता आला बघा. एवढं पाप करणारा सुद्धा वाचवणारा येते. आपलं तर पुण्य असेलच ना. मग एवढं पाप करणारा कोण वाचू लागलं? नाथ महाराज सांगतात वाल्मिकी रामायण प्रत्येक पातकी बोलिले बहु असते. तितके सांगता कथा विस्तारा प्रत्येक जाईचे जाणीचे. नाथ महाराज सांगतात बाबा वाल्मिकी रामायणाचा जर विचार करायला गेलं तर वाल्मिकी रामायणामध्ये सविस्तर असणारं पाप्यांचं वर्णन केलेलं आहे. किती पाप आणतो जगामध्ये, कोणतं कोणतं पाप माणसानं केलंय. मग केवढ्या पाप्यांचं जर वर्णन करायला गेलं तर म्हणजे दिवस रात्र पुरणार नाही. आणि ही कथा असणारी अजून कित्येक वेळ दुसरीकडे जाईल आणि रावणाचं नियमाचं युद्ध सांगायचं राहील. म्हणून म्हणजे या ठिकाणी या कथेला पूर्णविराम. पुढील कथा सांगतो. सांगता दोष दारुण वाल्मिकी ग्रंथासी विरुद्धपण. येईल म्हणून संकलित जाण निरूपण केले. न सांगता दोष लागत. जे माणसाच्या जीवनामध्ये ते सांगावंच लागेल ना. म्हणजे नाही सगळं सांगता आलं तर पण थोडं तरी सांगावं लागल. आणि नाही सांगितला वाल्मिकी ग्रंथातला विषय तर माणसाला दोष लागल. म्हणून नाथ महाराज म्हणजे थोडाच विषय मी या ठिकाणी सांगितला आणि पुढे आल्याच्या नंतर पूर्ण सांगल विनंती करू लागले. संता प्रते येतसे काकुळते तयावरी शास्त्र युत्पत्ती क्षमा श्रोती मज कीजे. क्षमा त्या ठिकाणी नाथ महाराज सांगतात मला करा बाबा. हे कर्म मला भोगायचे नाहीत. यासाठी असणारा मी त्या संतांना क्षमा मागतो. त्या संतांच्या नतमस्तक होऊन काकुळतीला येतो बाबा. असं असणार मला कर्म नाही करायचे. माझ्या शिरावरती मला पाप नाही घ्यायचं. म्हणून तुम्हा माझी क्षमा मागून नाथ महाराज बोलू लागले. बुद्ध सुबुद्ध दाशरथी कथन करिता तुटे संसार बंधन. जेनर होती पुण्य पावन ऐसे भगवान बोली दासे. अबुद्ध बुद्धीने असणारे काही सुबुद्ध बुद्धीने त्या ठिकाणी दशकार असणारे त्या ठिकाणी सेवन करतात. ते असणारे या संसार बंधनामधून तुटले जातात. तेच नर पावन होतात.